नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि व्लॉग्स चॅनलवर। आज आपण लिंबू मिरचीचं खार बनवणार आहोत। त्यासाठी पाव किलो लिंबू घेतलेले आहेत, पाव किलो कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 1 चमचा मोहरी, 15 ते 20 लसूण पाकळ्या चिरून घ्यायच्या आहेत, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ। लिंबू आणि मिरची जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी आपल्याला। त्यानंतर अशा प्रकारे लिंबू कापून घ्यायचा आहे। एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या आहेत। जेवणासोबत तोंडी लावायला हा पदार्थ खूप छान लागतो। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल प्लीज सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा। त्यानंतर हे बघा, लिंबू कापल्यानंतर त्याचं जे बी आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे। बी जर राहिलं तर कडवट लागू शकतं, त्यामुळे लिंबामुळे आपले जे पचन संस्था आहे ती सुधारते, पोट हलकं ठेवते। हे बघा, अशा प्रकारे सर्व लिंबू जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिरची जी आहे ती मधून अशी देऊन घ्यायची आपल्याला। तिखटवाली मिरची घेऊ नका, जी पोपटी मिरची असते कमी तिखटवालीची आहे। हे बघा, सर्व मिरच्या ज्या आहेत कट करून झालेल्या आहेत। त्यानंतर आधी आपण लिंबू शिजायला ठेवू। 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। लिंबामुळे आपली त्वचा जी आहे ती उजळ आणि चमकदार बनते, इम्युनिटी पण वाढवते। लिंबाचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची अर्धा चमचा। त्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवून लिंबू जे आहेत ते अर्धे शिजून घ्यायचे आपल्याला 50%। ते 60% शिजून घ्या। त्यानंतर मिरच्या टाकायच्या शिजण्यासाठी, कारण मिरच्या ज्या आहेत त्या लवकर शिजतात, त्यामुळे त्या नंतर आपल्याला टाकायच्या त्यामध्ये। मिक्स करून घ्यायचं चांगलं। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायच्यात मिरच्या शिजेपर्यंत। तोपर्यंत लिंबू पण आपले शिजून जातात त्यामध्ये। त्यानंतर आपल्याला चाळणीखाली एक भांडे घ्यायचं आहे, त्यामध्ये गरम पाणी ॲड होतं। चाळणीवर असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला लिंबू मिरची। पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे।
थोडा वेळ तशी होऊन द्यायचे थंड होईपर्यंत. आता फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तुम्हाला आवडत असेल राईचं तेल वापरलं तरी चालेल. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मोहरी टाकायची, चांगली तडतडू द्यायची मोहरी. त्यानंतर लसूण चिरून घ्यायचा आहे. शक्यतो जास्तच लसूण वापरायचं आहे, त्याने टेस्ट छान येते. 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. लसूण जो आहे तो चांगला लाल होऊ द्यायचा आहे. त्यानंतर हिंग, त्यानंतर अर्धा चमचा हळद. आधी देखील आपण हळद टाकली होती, त्यामुळे अर्धा चमचाच टाकायची. हे चांगलं मिक्स करायचं आहे. ही रेसिपी माझ्या मम्मीने बनवलेली आहे. त्यानंतर मीठ मिक्स करून फोडणी जी आहे ती आपल्याला लिंबू मिरचीवर टाकून घ्यायची आहे. आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून स्टोअर करू शकतो आपण. फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस आरामात टिकते. नक्की ट्राय करून बघा, खूपच टेस्टी लागते. माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. हे बघा, आपली जी लिंबू मिरचीचं खार आहे ते तयार झालेलं आहे. किती छान दिसतंय बघा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.